पुन्हा म्हणायचं माझी जिंदगी नाच झाली. काय वांग झालं का तुझं? अरे इथं नाच ना, इथं पंढरीचा राजा सुद्धा नाचतो आणि आपले पोरं कुठं नाचतात? डीजे बजाव. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही कर, बापाचाच नाही सोनूचं कसं रे? आणि मला आमदार झाल्यासारखं वाटतं ना, अख्खी चैन खाली. चालू द्या कार्यक्रम. काय अडवणी करता तुम्ही? अनबाई वड्यावर या आणि राहतो भाड्याच्या घरात. अरे येड्या, तुम्ही भाड्याच्या घराला तुम्ही किती रंग द्या, किती पण सजवा, पण एक दिवस ते आपल्या हातातून आहे का नाही? काय तुम्ही भाड्याच्या घराला रंग देता? काही फायदाच नाही ना. काही येडवणे करतात तुम्ही. पूर्वी गाणे नाही चांगले होते. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. आणि ते गेलो धनी मलाई दाखवाना, इथून याची पंढरी धनी मलाई दाखवाना. ते गेलो चल ग सखी चल ग सखी जय हरी विठ्ठल. ते गेलं आणि दुसरं धनगर वाड्यात घुसला का बाई, धनगर वाड्यात घुसला का बाई, धनगर वाड्यात घुसला. आता देव काय रिकाम आहे का कोणत्या पण वाड्यात घुसायला? काय येणं गाणे, काय पण गाणे. डीजे बजा मुतला छड्डीत. ते कोणतं तरी गाणं आहे ना, ते काय म्हणतात ते कोण काल परवा ते गाणं निघलं काय काय म्हणतात तर ते? हा उठ रे, हा उठ उठ उठ. कोणतं गाणं? आणि ते असं काय नाही हा हाकताना झाकत नाही कधी. काय गाणे काढतात आणि एवढा दिव्य. आणि बघा तुम्ही पहा, जसं नामदेवाच्या कीर्तनात नाचलं देव, देव नाचले, आणि तसं जाऊरकर महाराजांच्या कीर्तनात बाबा नाचले. म्हणजे अंगात आलं का त्यांचे गाणं नाही. याला भारुडाचा झटका म्हणतात. म्हणजे असं नाचलं पाहिजे. विठाल आणि असे आप्पा आणि मोठे मोठे माणसं आहेत ना, यांच्या हातातूनच सप्ताह घडतो. एवढे साहेब ते मोठे अण्णा आहेत आपले, त्यांचं नाव काय? तुम्ही अण्णा म्हणतो का काय म्हणता तुम्ही? अध्यक्ष आहेत का? वा 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 अध्यक्ष. एवढा दिव्य भव्य सोहळा घडतच नाही. यांना अशी माणसं पाहिजे. आणि पहिलंच ते पोरांनी गाणं काढले. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हा उगा नाही, आप्पाचा 3 कोटीचा बंगला बांधला आप्पाने. सोपं आहे का? आणि तो फक्त करून घेणार, आपण फक्त सर्व निमित्ताला आहे. वा वा. आणि हे एवढा दिव्य भव्य सोहळा केलाय फक्त आप्पांनी, सर्व मोठे मोठे कार्यकर्ते सर्वांनी, आणि संजय दादांनी सर्व एवढा दिव्य भव्य सोहळा करण्यासाठी. आणि एवढा दिव्य भव्य सोहळा करतात, त्यांच्या पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. कौरव आहे, कौरवांची हार आणि पांडवाची जी का झाली. फक्त पांडवांच्या मागे एक देव होता. असे मागे पुढे भक्तायसे जाना जे देऊ जायचं. गेल्या आशापास निर्वाही गोविंद, आणि आशे मागे पुढे देवांच्या पांडवांच्या आशे मागे पुढे होता देव. उगा नाही विठाला विठाला उठ उठ. कोणतं ते गेल्या वर्षीचं नाही, कोणतं का मला माहित नाही. नाही नाही खाली बस, खाली उठ रे, उठ 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 उठ. शिवगडी म्हणजे असं झकरनाथच आहे. म्हणजे असं खपक्याच्या खपक्या सफरचंदावणीच गाले. म्हणजे असं अशी माणसं पाहिजे आम्हाला. काय आम्ही असे हटकुळे, दाढी ना बॉडी.
आणि नुसती अंगाची काडी आणि मगाला बघितल्या नेमगाव दुःख होतं. ह्याला कोणी बोलवलंय र? माणूस कसा पाहिजे ह्याच्यासारखा? चोपदार विषय निघाला होता, पण चोपदार सुद्धा माझ्यासारखे आहेत, म्हणजे असं वजनदार गडी होते. आणि मी परवा कोल्हापूरला गेलो, मी तसलं पोरगं मी जिंदगीतच पाहिलं नाही. असं खपक्याच्या खपक्या सपनचंदावणीच गाल, आणि ती माझ्यापाशी यायचो आणि मला असं करायचो, लेफ्ट राईट. मी मला आता झपकिते बाय आपल्याला नाही. आता मी वार करायचा आणि तो पहिला माझा कसा मेळ बसायचा. तो अंग सोरायचा आणि माझ्यापाशी आला, महाराज माझी इच्छा आहे तुमच्या खांद्यावर बसू का? अरे मी म्हणलं मोडालय बाबा, बस बाजूला. आणि ते बसलं बाजूला आणि टी व्हीला लावलं कार्टून. मी म्हणलं बघून द्या ना, मला बातम्या बघायच्यात. हां दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यावनी रिमोट मागतो. मी म्हणलं बघायचं ते बघ, पण तोंड गप कर. काय त्याच्या मनात आलं, फेकलं माझ्या तोंडावर रिमोट आणि गेलं खेळायला. मी बटन दाबून बटन तोडून टाकलं, पण चॅनलच बदलं ना. शेवटला कीर्तन चालू झालं, माझ्यापाशी आलं, महाराज जी हरी. मी म्हणलं जी हरी. चॅनल कसं का बदलं ना? रिमोट मधली शेलच काढून नेली होती. अर का आज लय अंगावर आणि हे पोरं उठ घाबरू ना, उठ. अरे उठ ना. आय हे चष्मा. आणि पोरांना फक्त एकामुळे चष्मा लागला, फक्त मोबाईल. उठतो मोबाईल पाहतो ना. हा पाहणारच तू, खाली बस तू रे. हा तू पाहतो का मोबाईल? काय पाहतो मोबाईल मध्ये? ते पोरं होते नवीन गेम कोणता रे ते? हा फ्री फायर. आणि ते दुसरा हा हातली चटी आहे का? बचतगड 4 गुरुवारचा प्रसाद आहे. इकडं पार्वतीनं गुरुवार धरला आणि तिकडं शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? इकडं पार्वतीने एकाच धरले आणि शंकर इकडं मटण घेऊन आला काळ्या पिशवीत. कापून टाकीन शंकर मुतला छटीत. शंकर काय पार्वतीला काय म्हणतो, निंबू पीळ. आणि इकडं पार्वतीने आरती बदे दोरगड काय. मोबाईल पाहू नका, तुमच्या पायी पण विनंती. मोबाईलमुळं 2 गोष्टी गेले. डोळे बोलत चला, डोळे गेले, दिमाग तुम्ही जग मारता आणि तुम्हीच मोबाईल बघता. म्हणजे आता येणे झाले पोरं. पहिला लेकरू जर लढायला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची. भाकरी पप्पाची आई भाकरी. आता आई काय देते सांगायला तर लाज वाटते का थोडी? मोबाईल मिनिटाला मोबाईल मिनिटाळी येणे झाले. तुमच्या पाया पुढे विनंती आहे, महिला मंडळ संस्कार घडावे तुम्ही यांना शिकवलं पाहिजे. हे पुरुषांचं सध्या पोरं ऐकत नाही. उठ 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 उठ. एवढंच होतंय पण नाही बोलताय. विठाला 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 विठाला. येडे सध्या येडे झाले. कुठं पण मोबाईल. महिला मंडळ आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही. काय मत आहे तुमचं? आणि मी मान्य करतो तुम्हाला कामं असतात, ते काय होत नाही. एक तरी ओवी वाचली पाहिजे ना. हरिपाठात पहिल्या पानावर लिहून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. आहे का नाही पाठताळे करेला? आहे ना. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी आणि यशावर या टिकेशी. आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार तर तरच तुम्ही उद्या जगणार. नाही वाचणार तर तुम्ही उद्या नाही असणार. म्हणून थोडं वाचत जा. हरिपाठ तरी वाचत जा. हरिपाठ अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे.
ज्ञानापेक्षा श्रेष्ठ हे देवाचं ध्यान. ध्यान तरी करत जा. ज्या देवाने आपल्याला हवा दिलं, पाणी दिलं, सर्व ते काय सगळं जाऊ द्या, एवढं सुंदर नरदेह दिलं आणि त्या देवासाठी आपण 5 मिनिटं बसू शकत.